वृश्चिक राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 4 जुलै या दिवशी शुक्र हा ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय. 7 जुलै या दिवशी बुध हा ग्रह कर्केतन मिथुनेमध्ये वक्री होऊन येतोय. 16 जुलै या दिवशी सूर्य हा ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय. मग या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान वृश्चिक राशी. स्वामी मंगळ ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे. मग या लग्नेशाचा शुक्र या ग्रहाबरोबर अत्यंत शुभ असा केंद्र योग होतोय. याचबरोबर सूर्याबरोबर गुरुबरोबर त्रिरेकादश म्हणजेच लाभ योग या निमित्तानं होतो आहे. बुधाबरोबर वृश्चिक राशीच्या जातकांचा मंगळ या ग्रहाचा अशुभ द्विद्वादर्शक नावाचा योग होतो आहे. म्हणजेच बुध या ग्रहाचा मंगळाबरोबर आहे. तसं मंगळ या ग्रहाच्या द्वितीयात ते बुध आहेत. तर मग एक गोष्ट निगेटिव्ह सोडल्यास बाकीच्या सगळ्या गोष्टी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभस्य शीघ्रम आहे. ती म्हणजे कोणती? तर जे बरेच जातक वृश्चिक राशीचे विवाहाच्या दृष्टीने बाकी आहे किंवा ज्यांना विवाह करायचा आहे, यांनी अति घाई करू नये. सध्या या महिन्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये फक्त पत्नीचा विचार, पतीचा विचार किंवा वैवाहिक सुखाचा विचार या दृष्टीने आपण जर विचार करत असाल तर येणारा जो कालखंड आहे ग्रहांच्या स्थितीचा हा खूप अनुकूल आहे. यामध्ये अतिघाई केली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. घाई न केल्यास, हळुवार पद्धतीनं पुढे गेल्यास सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होण्याचा योग आहे. याचबरोबर या महिन्यामध्ये जे विचार असणार आहे हे पार्टनरशिपच्या दृष्टीने जास्त उचल खातील. शुक्र महाराजांबरोबर झालेला केंद्रयोग हा नक्कीच लक्ष्मी योग संबोधलेला आहे. त्यामुळे पार्टनरशिपमध्ये मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचे योग आहेत. द्वितीय स्थान, त्या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा भाग्यस्थानामध्ये कर्क राशीचा म्हणून विराजमान झालेला आहे. सूर्य महाराजांबरोबर होत असलेली युती, याचबरोबर शुक्राबरोबर होत असलेला अशुभ द्विद्वादर्शक नावाचा योग. मग आपण जी काही सेवा साधना किंवा जे अध्यात्माच्या ठिकाणी दान धर्म करतो हे आपण सारखं बोलून दाखवलं नाही पाहिजे. भाग्य प्रारब्ध तुम्हाला देतंय म्हणून तुमच्याकडनं ही सेवा घडते. बरेच लोक दान धर्मही करतात आणि 10 वेळेला बोलूनही दाखवतात. म्हणून अशा वृश्चिक राशीच्या जातकांना सांगणं आहे की आपण जी गोष्ट करतो, केलेलं दान पुण्य ह्या हाताचं ह्या हाताला कळू देऊ नका. आर्थिक दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना लक्ष्मी मातेची कृपा करणारा असा आहे. आर्थिकतेची स्थिती, आर्थिकते तुमच्यासाठी या महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाही. कोणापुढे हात पसरवायची वेळ येणार नाही. फक्त गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीनं चांगल्या कर्मानं चला, चांगल्या मार्गावरती चला, हे विसरून चालता कामा नये. तृतीय स्थान इथे मकर राशी विराजमान आहे. स्वामी शनी ग्रह हा पंचम स्थानामध्ये आहे. शनी महाराजांचा शुक्र या ग्रहाबरोबर होत असलेला षडाष्टक योग प्रेम प्रकरणात फसवणूक दाखवतो. प्रेम प्रकरणामध्ये पुढे गेल्यास तो विवाह निश्चित तुटण्याचे योग, प्रेम प्रकरणातनं मानसिक त्रास होण्याचे योग दाखवतो आहे. याचबरोबर
जे म्हणून काही उद्योगधंदे आपण करत आहोत यामध्ये वयस्कर लोकांचं, अनुभवी लोकांचं घेतलेलं मार्गदर्शन हे नक्कीच तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे. नवे तुमच्या बहीण भावंडांना सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची गरज आहे, ती आपण परिपूर्ण केली पाहिजे. जो म्हणून काही उद्योग व्यवसाय सुरू कराल यामध्ये आधी माहिती घ्या आणि मग पुढे चला. चतुर्थ स्थानाचा स्वामी शनी ग्रह आहे, तोही पंचमात आहे. शुक्र महाराजांबरोबर होत असलेला षडाष्टक योग परिवारामध्ये कलह निर्माण करू शकतो, वादविवाद होऊ शकतात. म्हणून एखाद्यानं कमीपणा घेतला तर काही हरकत नाही. प्रॉपर्टी वाढीच्या दृष्टीनं वास्तूचा योग, वाहनाचा योग, दागदागिने खरेदी करण्याचा योग उत्तम आहे. साठवलेले पैसे तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकवणार आहात. पंचम स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा भाग्यात आहे आणि शुक्राबरोबर होत असलेला अशुभ द्विद्वादर्शक नावाचा योग. गुरु महाराज हे त्रिकोणाचे मालक आहेत. त्रिकोणातच असल्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढवतील, इष्टदेवतेची कृपा करून देतील. शुक्र महाराज राजविलासी ग्रह, या महिन्यामध्ये राजविलासीपणा हा एवढा तुम्ही उपभोगणार नाही असून सुद्धा, परंतु अध्यात्माची कास धरल्याशिवाय राहणार नाही. आणि अध्यात्मावरती तुमची प्रचंड श्रद्धा असल्या कारणानं जीवनामध्ये उत्कर्ष दाखवतो. षष्ठ स्थान हे रोगाचं आहे. स्वामी मंगळ ग्रह आहे, तो सप्तमात गेलेला आहे. तो लग्नेश आहे. शुक्राबरोबर होत असलेला केंद्रयोग लक्ष्मी योग आहे हा. त्याचबरोबर शनी महाराजांबरोबर होत असलेला त्रिरेकादश लाभ योग, गुरु रवी बरोबर होत असलेला त्रिरेकादश लाभ योग हा नक्कीच नोकरीमध्ये मोठं पद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, मोठी जबाबदारी प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचं कर्तृत्व अगदी सगळ्यांनी ते वखावं, बघावं अशा ग्रहांची स्थिती चालून आलेली आहे. शत्रूंनाही आपलंसं करून घेतलंय. मित्र तर आहेच आपले, हाताखाली काम करणारे नोकर चाकर यांच्यावरती विशेष प्रेम केल्यामुळे कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार लागल्याशिवाय राहणार नाही. सप्तम स्थानातला ग्रह स्वामी शुक्र ग्रह हा दशमात आहे आणि दशमातून या सप्तमात असलेल्या मंगळाबरोबर केंद्र योग होतोय. चांगल्या वराची प्राप्ती, चांगल्या वधूची प्राप्ती, चांगल्या ठिकाणी नोकरीला, स्वतःचा व्यवसाय असलेला, पार्टनरशिपमध्ये मोठं यश प्राप्त करून देणारा हा योग आहे. आणि पुढे कार्य तुमचं अतिशय उत्तम चालणार आहे. अष्टम स्थानामध्ये मिथुन राशी आहे. अष्टमेश अष्टमात येतोय. 7 तारखेला वक्रीहून विपरीत नावाच्या राजयोगामध्ये येतोय. त्यामुळे अचानक अकल्पित धनप्राप्तीचा योग, शेअर मार्केटमध्ये मोठा योग, LIC मध्ये मोठा योग, स्वर्ण खरेदीमध्ये मोठा योग आहे. भाग्यामध्ये गुरु महाराज उच्चीचे झालेत. त्यामुळे अत्यंत गुरुची शक्ती तुमच्या पाठीमागे आणि भाग्य तुमची साथ देणार आहे. दशमस्थान स्वामी सूर्यग्रह पहिले 15 दिवस ते मिथुनेत म्हणजे अष्टमात आहे. तोपर्यंत मोठं पद नाही, परंतु ज्या वेळेला ते भाग्यात जातील, गुरु महाराजांबरोबर त्यांची युती होऊन जाईल नकळत या 15 दिवसांमध्ये, त्यावेळेला अचानक म्हणून असं मोठं पदाचं, प्रतिष्ठेचं सिंहासन मिळण्याचा योग हा प्राप्त झालेला आहे. कर्म हे करावं लागणार आहे, कर्माची व्याप्ती वाढणार आहे आणि याची फलश्रुती सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लाभस्थान स्वामी बुध ग्रह 7 तारखेला वक्री झालेत. लाभेश अष्टमात, अष्टमेश विपरीत राजयोगात आहे. मोठ्या स्वरूपाचे लाभ आहे. आर्थिक स्थिती उत्तम प्रबळ होण्याचा योग आहे. चिंता करण्याचं कारण नाही आहे. यामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 4 तारखेला सिंह राशीमध्ये म्हणजेच दशमात येत आहे. लक्ष्मी योगाच्या निमित्तानं व्यय हा होऊ देतच नाहीये. येणाऱ्या या ग्रहस्थितीमुळे परदेशामध्ये चांगलं स्थिर होण्याचा योग पण तुमचा निर्माण होतो आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 1, शुभ रंग लाल आहे. शुभ दिवस 8, 9, 16, 17, 18 तारीख आहे. अशुभ दिवस 2, 3, 4, 5, 13, 19 आहे. आपल्यासाठी मंत्र देतो. ओम क्राम क्रीम क्रौम सह
भौमाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.